छत्रपती संभाजीनगरमधून डकले परिवारातील सदस्य कोपर्डा येथून पॅरालिसिसच्या आजाराने त्रस्त असलेल्या सासूबाईला घेऊन विदर्भातील सुलतानपूर येथे उपचारासाठी कारने जात होते। राजूर टेंभुर्णी रस्त्यावर सकाळी 6 वाजेच्या सुमारास या कारने मॉर्निंग वॉक करणाऱ्या बनकर यांना धडक देऊन गंभीर जखमी केले। दरम्यान कारला हुलकावणी बसल्याने ही कार विहिरीत गेली, तर 70 फूट खोल असलेल्या विहिरीत तुडुंब पाणी असल्याने या सर्वांना जलसमाधी मिळाली। घटनास्थळी पोलीस महसूल प्रशासन सकाळपासून कार पाण्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते। यानंतर अग्निशमक दलालाही बोलवण्यात आले, परंतु त्यांनी गाडी आणि मृतदेह बाहेर काढण्यास अपयश आल्याने पैठण येथून खासगी रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्यांना बोलवण्यात आले। दरम्यान 8 तासाच्या अथक प्रयत्नानंतर विहिरीतील कार आणि मृतदेह बाहेर काढण्यात आले। तर या घटनेमुळे संपूर्ण जालना जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विष्णू मगर यांनी। अकोट तालुक्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालंय, तर काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले असून शेतातील पिके ही पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत। या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा येथील शेतकरी करत आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल गवई यांनी। 28/8/2025 रोजी काल झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंडगाव शेतशिवार तसेच मुंडगाव शेतशिवारातील सर्व मंडळांमध्ये अतिवृष्टी खूप झालेली आहे। या पावसामुळे एवढे नुकसान झाले शेतकऱ्याचे की खूपच, आणि सध्या शेतकऱ्यावर एवढं मोठं संकट आलेलं आहे। या पाण्यामुळे पराठ्या सोयाबीन या पिकावर बुरशी खूप आलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होणार आहे। तसेच प्रशासनानं लवकरात लवकर या बाबीकडे लक्ष द्यावं आणि पंचनामे किंवा मदत लवकरात लवकर जाहीर करावी अशी शेतकऱ्याला अपेक्षा आहे। काल दिवस 28/8/2025 रोजी मुंडगाव परिसर शेतशिवारात एवढा पाणी पडलेला आहे का शेतशिवारामध्ये ओलानात नुकसान झालेले असून बळीराजाचा वर पुन्हा संकट आलेले आहेत। तरी प्रशासनानं लवकरात लवकर पंचनामे न करता सरसकट मदत करावी ही विनंती। त्याच्या हातानंच पंचनामा करावा एवढी आमची शेतकऱ्याच्या वतीनं विनंती आहे। कारण की अधिकारी हे फालतू लोकांना पाठवतात आणि ते पैशाची मागणी करतात, खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करतात। त्याच्यामुळे शासनाच्या माणसानेच येऊन ज्याचं खरोखर नुकसान झालेलं असेल त्याला मदत द्यावी, तो कोण्याही जाती धर्माचा असो, बस एवढीच विनंती। सिंदखेड तालुक्यात 28 ऑगस्टला दुपारच्या सुमारास जवळका येथील शेतमजूर महिला मंगळाबाई सांगळे आपल्या पतीसोबत शेतात सोयाबीन पिकाची खुरपणी करत असताना शेतात असलेल्या महावितरणाच्या पोलच्या तारेमध्ये विद्युत प्रवाह उतरला आणि त्याच वेळी या महिलेचा त्या तारेला स्पर्श झाल्यामुळे प्रचंड मोठा शॉक लागून या महिलेचा जागेचा दुर्दैवी मृत्यू झालाय। त्यांच्या पतीने त्यांना आपल्या जवळील छत्रीच्या हुकच्या सहाय्याने वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना सुद्धा जोराचा झटका बसला आणि ते दूर फेकले गेले। दरम्यान या महिलेचा शवविच्छेदन करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। याबाबतचा पुढील तपास किनगाव राजा पोलीस करत आहेत। तर या मृत्यूला महावितरणाचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याची संतप्त प्रतिक्रिया देखील स्थानिक नागरिकांकडून उपस्थित होत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। गणेश उत्सवाच्या निमित्ताने रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी गणेश उत्सव मंडळाने यंदा एक अनोखी आणि समाज प्रबोधनात्मक संकल्पना रुजू करून सर्वांचं लक्ष वेधलंय। मंडळाने गणपतीच्या मूर्तीसमोर शेतकरी आंदोलनाचे प्रभावी दृश्य साकारले असून हे दृश्य सजावटी पलीकडे जाऊन सामाजिक जागृतीचा संदेश देत आहे। गणेश मूर्तीच्या पायथ्याशी शेतकऱ्यांचे लहान आकृती, पोलिसांचे मॉडेल्स, हातात फलक घेऊन उभे असलेले पुतळे आणि शेतकरी आंदोलनाचे चित्रण करणारे फोटो याचा समावेश या सजावटीत आहे। या सर्वांमुळे मंडळाने शेतकरी चळवळीच्या महत्त्वाला आणि त्यांच्या संघर्षाला उजेडात आणण्याचा प्रयत्न केलाय। या संकल्पनेचा उद्देश आणि मांडणी या दृश्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे आणि त्यांच्या जीवनातील कष्टांचे प्रतिकात्मक चित्रण करण्यात आले। फलकांवर शेतकऱ्यांना न्याय द्या,
कर्जमाफी हवी आणि शेतकऱ्याला प्राधान्य द्या अशा घोषणा लिहिल्या असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा समाजापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न दिसून येतोय। गणपतीच्या मूर्तीखाली 2 बैलांच्या आकृती आणि शेतकरी कुटुंबाचे पुतळे ठेवून शेतीच्या जीवनशैलीचाही दर्शन घडवण्यात आले। तर रंगबेरंगी सजावटीतून आणि सुंदर मांडणीतून हे दृश्य नजरेत भरणारी ठरत असून मंडळाने यासाठी विशेष मेहनत घेतल्याचं स्पष्ट होतंय। या संकल्पनेच्या मागे शेतकऱ्यांच्या समस्याकडे लक्ष वेधणे आणि त्यांच्या हक्कासाठी जनजागृती करणे हा मुख्य उद्देश असल्याचं मंडळातील सदस्याने सांगितलं। याचबरोबर गणेश स्थापनेनंतर रविकांत तुपेकर यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधत शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव, नुकसान भरपाई, पीक विमा आणि कर्जमाफी करण्याची सरकारला सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी केली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। आज वाजत गाजत गणरायाचं आगमन केलंय, काय सांगाल? नाही, शेतकऱ्यांचा क्रांतिकारी राजा याचं आगमन आज बुलढाण्यातल्या आमच्या क्रांतिकारी हेल्पलाईनच्या सेंटरसमोर झालेलं आहे। चिखली रोडच्या परिसरातला आणि बुलढाण्यातला एक मोठा गणपती आज आम्ही या ठिकाणी बसवलेला आहे। गणपती गणराया म्हणजे हा विघ्नहर्ता असतो आणि आमचा शेतकऱ्यांचा राजा हा क्रांतिकारी राजा आहे, त्यामुळे या गणपतीचं नाव आम्ही क्रांतिकारी राजा दिलेलं आहे। हे विघ्नहर्त्या शेतकऱ्यांवरचं संकट दूर होऊ दे, सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळण्याची सुबुद्धी सरकारला दे आणि कर्जमुक्ती करण्याची सुबुद्धीसुद्धा हे विघ्नहर्त्या या सरकारला दे, अशा पद्धतीची प्रार्थना आज आम्ही जमलेल्या शेकडो हजारो शेतकऱ्यांनी गणरायाच्या चरणी केली। 10 दिवस इथं माहोल असणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातला सगळा शेतकरी दर्शनासाठी इथं लोटणार आहे आणि दरवर्षी आम्ही खूप गंभीर असतो, संकटं फार मोठी आहेत, पण या संकटाचा सामना करण्याची शक्तीसुद्धा गणराया तो आम्हा शेतकऱ्यांना दे, अशा पद्धतीची प्रार्थना आज गणरायाच्या चरणी आम्ही केलेली आहे। महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार 2 विधानसभा सदस्यांनी सिनेटवर नियुक्त करण्याचा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांना आहे। त्यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार सिद्धार्थ खरात यांची नियुक्ती संत गाडगेबाबा अमरावती या विद्यापीठाच्या सिनेटवर केली आहे। विशेष म्हणजे आमदार सिद्धार्थ खरात हे मंत्रालयात उच्च आणि तंत्र शिक्षण विभागात सहसचिव म्हणून कार्यरत असताना सन 2015 ते 16 मध्ये पारित झालेल्या महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016च्या निर्मितीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला आहे। या अधिनियमात विद्यापीठ कार्यक्षेत्रांतर्गत शिक्षण, उच्च शिक्षण, कौशल्य विकास शिक्षण, रोजगाराभिमुख शिक्षण इत्यादी संबंधित विस्तृत तरतुदी करण्यात आल्या आहेत। प्रत्यक्ष कायदा करणारा अधिकारी आमदार होऊन विद्यापीठ सिनेटवर आल्याने शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या बदलाकडे पाहणे आता उत्सुकतेचं ठरणार आहे। तर यांच्या नियुक्तीमुळे त्यांचे विविध स्तरातून स्वागत करण्यात येत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील गुल्हाने परिवाराने यंदा पहलगाम हल्ला, गुजरातमधील विमान दुर्घटना आणि उत्तराखंडचा महाप्रलय या विषयावर गणरायाच्या एका आगळ्या वेगळ्या देखावा साकारला असून तो पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करत आहेत। दरवर्षी गणेश उत्सवात आगळा वेगळा विषय घेऊन गणपतीची स्थापना हा परिवार करीत असतो, तर हा आगळा वेगळा आणि महत्त्वपूर्ण घडामोडीवर आधारित देखावा परिसरात चर्चेचा विषय ठरत असून त्यांच्या या कल्पकतेचं कौतुक होत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी।
मशनेरवाडी शिवारातील पाझर तलाव क्रमांक 3च्या सांडव्यावरून जाणाऱ्या पाण्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. हे पाणी काही शेतकऱ्यांनी चुकीच्या दिशेने वळवल्याने ब्रह्मावाडी येथील शेतकरी धर्मराज हाळणकर यांची शेती पाण्याखाली गेली. सोयाबीनसारखे महत्त्वाचे पिकं पूर्णपणे वाहून गेले असून त्यांचं हजारो रुपयाचं नुकसान झाले आहे. तर संपूर्ण तालुक्यात पावसामुळे आधीच शेतकरी मोठ्या नुकसानीला सामोरं जातोय. त्यात या निष्काळजीपणामुळे शेतकरी आणखीनच अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांची व्यथा, त्यांच्या नजरेतले अश्रू आणि हातातल्या मेहनतीचे जमीनदोस्त झालेले स्वप्न ही फक्त एक बातमी नसून शेतकऱ्याच्या जगण्याचा प्रश्न आहे. तर या शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू आणि शेतीमधील उद्ध्वस्त झालेलं पीक पाहून परिसरातील शेतकरी प्रचंड संताप व्यक्त करत आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दत्तात्रय बेंबडे यांनी. न्यूज मराठी 24/7 बाय मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. खरं तर आपण चाकूर तालुक्यामध्येच नाही तर लातूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे. त्या पावसाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. अशाच एका शेतकऱ्याचे म्हणजे मशनारवाडीतील एक शेतकरी आहे, ते शेतकऱ्याच्या संदर्भात आपण ग्राउंड रिपोर्टला आले. कारण आपलं माहिती आहे की आपल्या चॅनलचं ब्रीद वाक्यच आहे, नवा भारत नवा विचार. ज्या ठिकाणी सत्यता त्याच ठिकाणी अगदी पुराव्यानिशी आपण तिथे सिद्ध होतो. त्याच ठिकाणी आपण इथं आलेलो आहेत. पाझर तलावाच्या सांडव्यामुळे की पाझर तलावाचं जे काही सांडव्याकडे पाणी काढून देण्यात आलेलं आहे, खरं तर त्यांचं असं मत आहे की संबंधित शेतकरी आणि जे कोणी अधिकारी त्या अधिकाऱ्यांनी इकडे माझ्या शेताकडे पाणी काढून दिल्यामुळे माझ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. की किती नुकसान झालंय? तुमचं काय नाव आहे? तुमचं नाव सांगा. माझं नाव धर्मराज अंगद हाळणकर, राहणार बरमवाडी. माझी जमीन आहे मशनेरवाडीमध्ये. माझ्या जमिनीचं 3 एकराचं नुकसान झालंय. लघु पाटबंधारे विभागाचं पाझर क्रमांक 3चा तलाव होता. त्या तलाव ज्या नदीवर बसला आहे त्या नदीला सांडवा वळवण्यात यावा असं प्रशासनाला मी तहसीलदाराला पत्र व्यवहार केला होता. तहसीलदारानं संबंधित लघु पाटबंधारे विभागाला पण कळविलं होतं. आता एवढाला खड्डा पडला माझ्या जमिनीमध्ये, मी कुठलं गाळ आणून कुठलं काय करू? मला दुनियाचं अडचण झाली. आता माझी जमीन कधी होईल सुपीक? सरकारला माझी विनंती आहे. आता कसा गाळ भरू मी? काय करू? एवढा खड्डा पडले, सगळं वावर माझं वाहून गेले. कुठला गाळ आणू, कुठलं शेत सुपीक करू? आता याची दखल घ्यावी, कारण लातूर जिल्ह्यात पावसाचं प्रमाण एवढं झालं की कोणकोणत्या दुऱ्यावरती आम्ही बातम्या कराव्यात, कोणकोणत्या शेतकऱ्याच्या बातम्या दाखवाव्यात, हा आमच्या पुढे पडलेला प्रश्न आहे. पण मुळामध्ये खरं तर असे काही शेतकरी जे आहेत, जे ग्राउंडला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, आम्ही तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि आमच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतोय किंवा संबंधित कर्मचाऱ्यांनी किंवा कोणी जे काही चालढकलपणा केला त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करावी आणि या शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा असंच आपल्याला इथे नमूद करावं लागेल. शेतकऱ्याचं नुकसान आहे असं शेतकरी म्हणतोय आणि शेतकरी हे माझ्यावरती वेळ आली असं त्यांचं मत आहे. आणि आता शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की आता सांडवाचं जे काही पाणी काढून दिलेलं आहे ते प्रशासनाने तात्काळ ते पाणी वळवून त्या जे काही नदी आहे त्या नदीकडे वळवावं आणि मला कुठेतरी सहकार्य करावं. अन्यथा आता गाळ कुठला आणून टाकू मी? कशी जमीन मी सुपीक करू? राजनी गावातील आकाश संजय पाटील या तरुणाच्या आत्महत्येच्या प्रकरणामुळे संपूर्ण तालुका हादरला आहे. त्याने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये आरोपीचे थेट नावे नमूद करून सुद्धा मुख्य आरोपी राजू आजमिरे फरार असल्याचं ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. आज सकाळपासून आकाशच्या नातेवाईकांनी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. तर आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी त्यांनी ठाम भूमिका घेतली. तर मृत तरुणाच्या आईने हंबरडा फोडून मला न्याय द्या असा आक्रोश केल्याने वातावरण आणखीनच चिघळले. नातेवाईकांनी काही काळासाठी रुग्णालयासमोरच रास्ता रोको करत प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी केली. तर परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने जामनेर पोलीस निरीक्षक मुरलीधर कासारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन या नातेवाईकांची समजूत काढली. तर या प्रकरणातल्या मुख्य आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचं पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतरच नातेवाईकांनी अखेर मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर आकाशच्या अंत्यविधी मूळ गावी राजनी येथे करण्यात आला असून राष्ट्रवादीचे नेते दिलीप खोडपे आणि किशोर पाटील यांनी उपस्थित राहून आकाशच्या कुटुंबियांना धीर दिला. तर आरोपीला तातडीने अटक करून कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बाळू वाघ यांनी. 3 दिवसापूर्वी त्याच्यासोबत बोललो फोनवर. त्याचे मला वाटते मामा आहेत मस्के म्हणून, त्यांचा जास्त कॉल होते चेतनला. मी त्यांना पोलीस स्टेशनला बोलवून त्यांच्यासोबत बोललो. तर मी त्याच्यासोबत एकदम सभ्य भाषेत बोललो. त्याला बाळा म्हटलं मी. बाळा हा काही मोठा प्रकार नाही आहे जो मिसिंग आहे. तर तुला काही माहिती मिळाली तर आम्हाला माहिती दे. साधारण मिसिंगचा प्रकार किती दिवसापासून चालू आहे? किती दिवसापासून मिसिंग आहे?
14 तारखेपासून म्हणजे 15 तारखेपासून. ह्याची 15 तारखेपासून आहे, मुलगी 14 तारखेपासून. आणि आम्हाला जवळपास लीड मिळालं होतं. आणि आता CDR मध्ये जे नंबर जास्त आहेत त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने चौकशी तपास करत होतो. त्यानुसार आम्ही परवाच्या दिवशी 2-3 दिवसापूर्वी मी त्यांच्या फोनवर बोललो, आपल्या जे म्हस्के आहेत त्यांच्या फोनवरून बोललो आणि व्यवस्थित बोललो. त्याला बाळा म्हटलं, काही हा मोठा विषय नाही आहे, तर काही माहिती मिळाली तर आम्हाला कळव. तर तो म्हणे ठीक आहे म्हणे साहेब, तुम्हाला काही माहिती जर मला मिळाली तुम्हाला नक्की कळवणार. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी हा प्रकार केला. दुसऱ्या दिवशी केला ती काल म्हणजे परवा दिवशी गोष्ट आहे. परवाच्या दिवशी पोलीस स्टेशनला त्याला 15 तारखेपासून ते म्हणजे आत्महत्या करण्याच्या अगोदरपासून किती वेळा पोलीस स्टेशनला बोलवलं? त्याला फक्त एकदा आम्ही बोलवलं एकच होतं. वेळा. फक्त चौकशीसाठी आई वडील आणि त्याला एकदा बोलवलं होतं. आणि एकदा तो स्वतःहून आले होते. नातेवाईक कशी झाली? सर, ही जी घटना झाली तर मी तर तिथं नव्हतो, मी जळगावला असतो. परंतु ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस मला फोन आला गावावरून की असं तुमच्या पुतण्याने केलं. तर मी गावाला आलो. आल्यानंतर मी वातावरण बघितलं तर त्याच्या ज्या काही प्रूफ्स आहे किंवा ज्या काही व्हिडिओ कॉलिंग वगैरे रेकॉर्डिंग आहे त्याच्यातून क्लिअर होत आहे की राजू आजमेरेमुळेच त्याचा मृत्यू झालेला आहे. राजू आजमेरेच्या मुळे आणि मी तेच म्हणतो की त्याच्याचमुळे त्याला आत्महत्या करावी लागली. प्रवृत्त करायलाच लावलं त्याने. इतके टॉर्चर केलं की काहीतरी, तर त्याच्यामुळेच तो गेला. बाकी या लोकांचं एवढं काही म्हणजे होतं पण इतकं नव्हतं, पण हात त्यांना लावून द्यायचा. आज सकाळपासून तुम्ही गावकऱ्यांनी नातेवाईक पत्ते पोलीस स्टेशनला पण आंदोलन केलं, इथं पण केलं, बीजेपी कार्यालयात पण केलं. नेमकी मुख्य मागणी काय आहे आपली? आमची मुख्य मागणी अशी आहे की त्याला तात्काळ अटक करावं आणि त्याला कुठलाही जामीन किंवा कुठलाही मिळाला नको. त्याला कठोर मधली कठोर शिक्षा झाली पाहिजे, म्हणजे जेणेकरून तो या शिक्षेपासून गावामध्ये हे जे काही ढवळाढवळचं वातावरण करतो हे पुढे करणार नाही. पोलीस प्रशासनाने काय सांगितलं तुम्हाला? पोलीस प्रशासन अटक करण्याची मदत करण्याचा प्रयत्न करते, ते सहकार्य दाखवते, ते आम्हाला शब्द देत आहे किंवा आम्ही लवकरच त्याला आणि आमचा पोलीस प्रशासनाचा विश्वास आहे आणि ते पण आम्हाला वारंवार विनंती करून सांगताय सकाळपासून की आम्ही त्याला 100% लवकरात लवकर आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही त्याला अटक करू. सांगतो कालपासून सांगतो, थोडासा संयम ठेवा, थोडा वेळ द्या. मी कंटिन्यू याच मला वेळेने भेटत आहे की ते अनालिसिस करायला किंवा काय कंटिन्यू आपल्याच तपासात. थोडा वेळ दिला ना मी त्याला अटक करतो. मी यांना शब्द दिला की मी 100% अटक करतो. नाही समजू शकतो मी. तुम्ही पोलीस स्टेशनला न बोलवता हा त्यांना फोन करतो तुम्हाला पोलीस स्टेशनला या, म्हणजे किती ते आपण ते चाललेलं आहे. नाही ते बरोबर आहे. आपण मध्ये घेतलं तसं काय नाही ऑफिसला आहे. हे राजनीतिचं प्रकरण ते एकदम तीव्र भावना आहे त्यांची, त्याला अटक करायची लाईन लावा. आता सांगा सगळे जायचे नाही तो कोणापर्यंत जाऊ, आम्हाला फक्त त्या मुलाला न्याय पाहिजे. मग आणि कोणाच्या मग त्याला अटक करायची व्यवस्था करायला लागेल. आहे जाधव साहेब आहेत नाही, ते तर त्यांच्या परीने पुरेपूर प्रयत्न करताय. ते उलट किचरून गेलेले भावना पण लोकांची तीव्र भावना पण ते डेड बॉडीच उचलायला तयार नाही. जोर अटक होत नाही तोवर आम्ही उचलत नाही. करा तुम्ही लावा नाही. माझे जामनेर जे राहणारे कर्मचारी आहेत ना तेही त्याच शोधात आहेत. आता मी तुमच्या सांगत त्याच्या सांगत बोलत होतो, विचारतो तो जिथं जिथं राहते त्याचे जेवढे नातेवाईक आहेत समाजाचे लोक आहेत सकाळपासून त्याच कामाने. तर तो इथं जर आहे आजूबाजूला तर आम्हाला आजच भेटून जाईल. त्याच्या मागावर काल म्हणजे मी रात्री 5 वाजेपर्यंत त्याच्या मागावर होतो. मी काल इथून 12 वाजता गेलो. कंटिन्यू आम्ही त्याच्या मागत आहोत. तिच्या परिवाराचं असं म्हणणं पडलं त्याचा परिवार नाही आहे सर, त्याने डिवोर्स दिला आहे त्याच्या पत्नीला आणि आता परत समजा नावाला डिवोर्स देऊन टाकायला आणि एकाच ठिकाणी आहे ते मजाला गेला तर कायद्याच्या दृष्टीने महाराजा परिवाराचं असं म्हणणं पडलं जर तो जर अटक नाही झाला तर आम्ही आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे या पुढच्या ज्या घटना घडणाऱ्या आहेत मला तेच म्हटलं मला वेळ द्या थोडासा. 100% अटक करतो. मी कुठून कुठून मुली आणल्यात आम्ही शोधलं. आम्हाला सर्व यंत्रणा आहे आमच्याकडे. ते अजून वेळ जर भेटला थोडंसं गांभीर्याने त्याला 100% कुठेतरी आहे तर त्याला मी 100% शोधतो. त्याबद्दल काहीच नाही. तुम्ही अटक करणार आहे सर, आम्ही त्याच्याबद्दल शंका नाही आम्हाला, पण हा जो राजकीय दबाव आहे ना
याच्यामुळे तुम्ही आमची थोडी क्रिमिनल आहे, नाव आहे FIR मध्ये, याच्यात कुणाचाच काहीच बंधन नसते, काही त्याचा काही बळी हे नसते, कुठला दबाव नसते. आम्ही जे काम करतो त्यासाठी आम्हाला कोणीच अडथळा तयार करत नाही. कारण एवढ्या जर घटना घडताय आणि एवढं जर तू वातावरण गावाचं चिघड होतं तर मग आजपर्यंत प्रशासन काय करत होतं? याच्या पहिले भरपूर घटना झाल्या ना, अॅट्रॉसिटी झाली, अमुक झालं, मग त्यावेळेस त्याची एवढी हिंमत वाढली कशामुळे? तुमची गोष्ट नाही. राजनी गावामध्ये स्ट्रिक केलाय मी तुम्ही गावात बरोबर हँडल करून त्यांना सुरुवातीला आल्याबरोबर राजनीमध्ये मीटिंग घेतली. आनंद वाटला, चांगली. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर सरकारवर तीव्र हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की सरकारने राजधर्म पाळून तातडीने मराठा आरक्षणाची घोषणा करावी. फडणवीस आणि भाजपाने समाजाला दिलेली आश्वासने पाळावीत अशी मागणी त्यांनी केली. सपकाळ यांनी जातनिहाय जनगणना हा आरक्षणासाठी रामबाण उपाय असल्याचंही स्पष्ट केले. दरम्यान आंबेडकरी कार्यकर्ते आशिष वाकोडे शेकडो समर्थकासह काँग्रेसमध्ये दाखल झालेत. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी. टक्के रोग खात ऐतिहासिक अशा या टिळक भवनमध्ये, कारण या वास्तूत या मुख्यालयात प्रवेश होणं महापौर हे एक फार मोठा संदेश आहे. आणि त्यांच्या आशिषासाठी आले असे आशिष विजय वाकोडे, त्यांच्या भगिनी राहुल गांधीच्या बहिणीचं नाव आणि आशिषच्या बहिणीचं नाव, आणि त्यांच्यासोबत ज्यांनी आज पक्षामध्ये प्रवेश घेतला असे सर्व कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, देशात स्पृश्य अस्पृश्यता होती हे खरं आहे. अस्पृश्यतेची चटके जे आहे हे अतिशूद्र म्हणजे दलित समाजाला भेटले हेही खरं आहे. पण मला तुम्हाला हेही सांगू द्या की छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील काही राजे नव्हते. शिवाजी महाराजांच्या ज्या आई होत्या जिजाऊ मासाहेब, ह्याही काही राजघराण्यातल्या नव्हत्या. ना शहाजी हे राजे होते, ना लखुजी जाधव हे राजे होते. आणि 14 पगड 18 पगड जातींना एकत्र घेऊन कुठेही स्पृश्य अस्पृश्यतेचा विषय नाही, कुठेही हेव्या दाव्याचा विषय नाही. आपण सर्वजण जे आहे हे मराठे होतो, मावळे होतो, आणि आपली मोठ बांधून आपल्या जाणता राजांनी एक राज्य निर्माण करण्याचं स्वप्न बघितलं. आणि त्या शिवाजींना महाराज म्हणून गादीवर बसवण्याचा, राज्याभिषेक करण्याचा जेव्हा वेळ आला तेव्हा सरदार गेले, मावळे गेले, धर्मपीठाकडे गेले तात्कालीन आणि सांगितलं की आम्हाला आमच्या जाणता राजाचा राज्याभिषेक करायचा आहे. तेव्हा त्या पंचांग पाहणाऱ्यांनी सांगितलं की शिवाजी शूद्र आहे आणि शिवाजी शूद्र असल्यामुळे त्याचा राज्याभिषेक बापू होऊ शकत नाही. त्या अर्थानं शिवाजी महाराजांनाही शूद्र आणि अस्पृश्य समजणाराही समाजव्यवस्था आपल्याजवळ होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईची हाक दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा भव्य मोर्चा मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातून मार्गक्रमण करत मुंबईला दाखल झाला आहे. हा मोर्चा चाकण आणि वाशी मार्गे पुढे सरकत अखेर आझाद मैदानावर एकत्रित आला. यावेळी संविधानाच्या चौकटीत राहून हक्कासाठी संघर्ष करण्याचा निर्धार मराठा बांधवांनी व्यक्त केला आहे. तर आरक्षण मिळेपर्यंत माघार घेणार नाही असा नारा देत मराठा समाजाने हक्कासाठी लढा तीव्र केलाय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी. मुंबईमध्ये मराठ्यांचा जो मोर्चा आहे तो येऊन ठेपलेला आहे. आपण पाहू शकतो की उद्या दिनांक 29 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांनी जो ललकार केलेला आहे, मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, त्या भूमिकेसाठी मराठ्यांचे जे आंदोलनं आहेत काही वर्षांपासून सुरू होती, मात्र 2 वर्षांपासून त्याचं जे स्वरूप आहे ते तीव्र झालेलं आहे आणि यंदा त्याचं जे भूमिकात्मक आंदोलन आहे ते होण्याच्या तयारीत आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी विविध जिल्ह्यांतून, विविध तालुक्यातून मराठी जे आंदोलक आहेत
आलेले आहेत. आपण जाणून घेऊया मुंबईतील रेरोड या ठिकाणी त्यांच्या गाड्यांची वाहन व्यवस्था पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण थेट जाणून घेऊया काय नेमकं प्रकरण आहे. काही वर्षांपासून मराठ्यांचं जे आरक्षण आहे ते प्रलंबित आहे. काय सांगाल? मी संतोष गोरे, राहणार आंतरगाव, तालुका भूम, जिल्हा धाराशिव. गेले 3 ते 4 वर्ष झाले आम्ही ह्या आंदोलनामध्ये आमचं गाव आणि तालुका पूर्ण सहभागी आहे. कारण आम्ही दादांसंग प्रत्येक आंदोलन असेल, त्यांचं उपोषण असेल, त्यासंग कुठल्याही त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही कुठल्याही आंदोलनामध्ये सहभागी आहे. आंतरवलीपासून आणि आम्ही गेल्या वर्षी आमच्या आंतरगावामध्ये जवळजवळ 9 दिवस आमच्या गावामध्ये आमरण उपोषणचं म्हणजे केलेलं आहे, आंदोलन केलेले माणसं आहेत आम्ही. आणि आज मुंबईला यांचं निवेदन आहे की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, जोपर्यंत आम्हाला दादाचा आदेश येत नाही की तोपर्यंत आम्ही इथनं हलणारच नाही. की 8 दिवस लागेल, 15 दिवस लागेल, महिना लागेल, आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही इथनं मुंबई सोडणार नाही. कारण आम्ही महिन्याची कमीत कमी राशन पाणी घेऊन येण्याची व्यवस्था सगळी केलेली आहे. आता शासनाला एवढी विनंती आहे की तात्काळ ह्याची अंमलबजावणी करावं आणि नाही जुगारबाजी करता लवकर आरक्षण हे जाहीर करावं, एवढी विनंती होती. मात्र राज्य सरकारने घोषित केल्याप्रमाणे गणेशोत्सवला राज्यात्मक जो उत्सव आहे त्याचा दर्जा दिलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव धुमधडाक्यात सुरू आहे. अशा उत्सवामध्ये तुम्ही कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न होतोय अशी एकंदरीत विरोधकांची टीका होते. काय सांगत? गणेशोत्सव आमचा बी आहे ना सर, तो सण आमचा बी, तो देव आमचा. असं काय त्यांचं असं नाही का. आणि आम्ही कुठल्याही अशा विघ्न आहे म्हणजे कुठे आम्ही काय बाधिकार आणणार नाही, काय नाही. आम्ही शांततेत आम्ही आलोय आणि शांततेतच माघारी जाणार आहे. असं काय आम्ही कुठं काय ट्रॅफिक जाम करणार नाही किंवा मुंबईकरांना त्रास होणार नाही. मुंबई बी आमचीच आहे, आम्ही मुंबईच आहे, आम्ही जेणेकरून मुंबईला त्रास होणार नाही असं कधी वागणार नाही. आमचा हा मोर्चा आहे, हा शांततेमध्ये राहणार आहे. नितेश राणे यांनी 2017 रोजी एक आंदोलन होतं आपलं मराठा समाजाचं, त्यासाठी मुंबई पालिकेला विनंती केली होती की मराठ्यांना आंदोलनासाठी सुखसुविधा द्या. मात्र आता ते विरोध करतायत. काय सांगाल? आत्ता सध्या आम्ही 11 वाजल्यापासून आझाद मैदानावर गेलतो, तर जेवढी सुविधा पाहिजे बाकीचे राजकीय पक्षाचे आंदोलन साहेब असतात तिथं इतकी सुविधा असते, पण जाणून बुजून हे मराठ्याचं म्हणजे आंदोलन आहे आणि ह्याला टार्गेट केलं जातं आहे. सध्या तिथं गेलं तर काहीच व्यवस्था नाही साहेब. तर असं करू नाही ना, असा पक्षपात किंवा एखाद्या संघटनेला सगळ्या टार्गेट करू नाही, एवढं म्हणणं. आंदोलनामध्ये कधीपासून सहभागी आहात? 2-3 वर्ष झालं आम्ही आंदोलनात सहभागी आहेत. आम्ही, माझं नाव संतोष भागवत गोरे आहे, आंतरगावून आलोय, तालुका भूम, जिल्हा धाराशिव, इकडून आलेलो आहे. या आंदोलनामध्ये आपण मागील काही वर्षांपासून काही महिन्यांपासून आहात दादांच्या सोबत. आता हे निर्णयात्मक भूमिका मानली जाते, तर हे आंदोलन कुठपर्यंत चालेल काय वाटतं अंदाज? हे आंदोलन आता मला तर सरकारला अशी विनंती माझी की लवकरात लवकर त्यांना म्हणजे हे करून घ्यावं, आंदोलन म्हणजे यायची वेळ येऊन देऊ नाही त्यांना. सरकारनं देवेंद्र फडणवीसला आमची एवढी मागणी आहे की बाबा त्यांना लवकरात लवकर आम्हाला त्यांना न्याय द्यावा आणि न्याय देवतेला सुद्धा आमचा हे आहे की त्यांना आम्हाला न्याय द्यावा. शासनाने आणि जी न्यायपालिका आहे त्यांनी 1 दिवसाची जी आंदोलनाची जी व्यापकता आहे कालावधी त्यासाठी परवानगी दिलेली आहे तुर्तास तरी. आपण काय सांगाल? मात्र आपण काही लाखोंच्या हजारोंच्या संख्येने मुंबईमध्ये दाखल होत आहात. काय सांगाल? इकडे बघा साहेब, आता आम्हाला काय इथं म्हणजे आम्हाला राहायची म्हणजे अशी म्हणजे इतकी ही नाही आहे काय. आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला त्यांना आरक्षण दिलं की आम्ही आता लगेच माघारी निघू शकतो. फडणवीस साहेबाच्या बंगल्यावर जाऊन गुलाल त्यांना लावून आम्ही माघारी जाऊ शकतो. त्यांना जर नाही दिलं तर आम्हाला न इलाजानं महिना 2-2 महिने जरी आम्हाला इथं ठेवायची पाळी आली तरी आम्ही इथं राहू. आम्ही राशन पाणी सगळं आणलेलं आहे. हा, आपल्यासोबत जे तरुण आहेत आंदोलक ते सुद्धा बोलू इच्छितात. काय सांगाल? नेमकं तुम्ही कशासाठी सहभागी झालात ते सांगा. युवा आहात, युवांचा जे योगदानाची भूमिका असते ती महत्वाची असते. काय सांगाल? माझं नाव अक्षय ईश्वर गोरे, राहणार अंतरगाव, तालुका भूम, जिल्हा धाराशिव. मी आज काल 2 दिवस झाले इथं आलेलो आहे. आझाद मैदानावर बी जाऊन आलो, तिथं बी सुख सुविधा काय नाही. आमची पाण्याची सोय नाही, बाथरूम त्याची कशाची सोय नाही. आता तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला की आंदोलकांना तुमच्यासाठी जी सुविधा करणे भाग होते शासनाने ती केलेली नाहीये, तर संदेश काय देऊ इच्छिता न्यूज मराठीच्या माध्यमातून? काय आमची सोय सुख सुविधा करावं, 2 दिवस काय असेल ते राहायची आमची सोय इथं करावी. येणाऱ्या काळामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडली तर त्याला जबाबदार कोणाला मानावं लागेल किंवा कोणाला मानाल? शासन म्हणणार. तर आपण पाहू शकतो की जी आंदोलनाची भूमिका आहे तीव्रता वाढत चाललेली आहे. काही दिवसांपासून मराठ्यांचं जे आंदोलन आहे
ते तळपत होतं, त्याचा ज्वालाही उग्र होत होता. मात्र आता त्याची निर्णयात्मक भूमिकाची जी व्याप्ती आहे ती येऊन ठेपलेली आहे. यासाठीच ते मुंबईच्या दिशेने आगेकूच करत आहेत. मुंबईच्या रेरोड आणि मुंबईच्या आसपासच्या ज्या आझाद मैदानच्या परिसरांमध्ये त्यांच्या गाड्यांच्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे तुर्तास, आणि त्यांना 1 दिवसांची राहण्याची जी व्यवस्था आहे, आंदोलनाची परवानगी कोर्टाने दिलेली आहे, मुंबई कोर्टाने. आपण पाहूया येणाऱ्या काळामध्ये त्यांना आरक्षणाची जी भूमिका आहे त्यासाठी सफलता मिळते की विफलता मिळते हे येणारा काळ ठरवेल. मी विनोद कांबळे, व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर गायकवाडसह न्यूज मराठी 24/7 मुंबई. मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचा गंभीर आरोप उमेदवारांनी केला आहे. पगारदार नोकरदारांची आशिया खंडातील सर्वात मोठी बँक असलेल्या या निवडणुकीत मत चोरीसारख्या प्रकार झाल्याचे समोर आले. मतमोजणी दरम्यान टेबल क्रमांक 58 वरील कर्मचाऱ्यांकडून मत चोरी झाल्याचा आरोप करत राज्यपाल, मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्याकडे उमेदवारांनी पुरावे सादर केले आहेत. या उमेदवारांचा असा आरोप आहे की निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या सहयोग्यांनी मतमोजणी चुकीच्या पद्धतीने केली, तर उच्च न्यायालयाच्या निरीक्षकांच्या देखरेखीखाली जय सहकार पॅनेलसह सर्व उमेदवारांनी ही मतमोजणी पुन्हा पारदर्शक आणि निपक्षपाती पद्धतीने करावी अशी मागणी केली. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी. ऑनलाईन आम्ही CP ला कंप्लेंट केलेली आहे आणि फौजदारी गुन्हा दाखल करायला सांगितलेला आहे आणि ज्या ज्या अधिकारी तिथे होते त्यांचे सगळ्यांचे नावं टाकून मी त्यांना पत्र दिलेलं आहे. देखिए 21 तारीख को चुनाव हुआ, 22 तारीख को हमने एडवोकेट पकड़ा, नहीं काउंटिंग हो गया, काउंटिंग हुआ 22 तारीख को 21 तारखेला मतदान झालं, 21 तारखेला मतदान झालं, 22 तारखेला काउंटिंग झालं. वही तो हम बोल रहे हैं. हमारे पास 21 तारीख को रात को 4 बजे तक हमने पुलिस को 22 तारीख को रात को 4 बजे तक हम लोग पुलिस को पकड़ के रखा. हमको रिकॉर्डिंग चाहिए, ये लेटर हमारा लीजिए, लेकिन उन्होंने हमारा उधर कुछ भी सुना नहीं है. खाली वहाँ पर हुकुमशाही उन्होंने चलाई, वहाँ पर खाली हुकुमशाही थी. अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.